महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी वाङ्मयीन सेवेकरिता निवडलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा हा हरिपाठ या ग्रंथातील पहिलाच अभंग आपण आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल आपण अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर ज्ञानोबारायांनी भक्तिपंथ सांगत असताना हा भगवान परमात्मा कसा आहे, भगवंताचं स्वरूप, भगवंताची ओळख ही आपल्याला संत परंपरेच्या अगोदर माहीत नव्हती, किंबहुना आपल्याला ती भक्ती करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याकडे नव्हता। अशा प्रकारची प्राचीन काळातली पद्धत होती। ज्ञानोबारायांच्या काळाच्या अगोदर विशिष्ट मंडळींनाच याची मर्यादा होती, त्यांनीच वेद वाचायचे, त्यांनीच पूजा अर्चा करायची। परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं खंडन केलं आणि संपूर्ण असणारं जे काही अवघड असा रस्ता होता तो सरळ केला आणि जड सर्वसामान्यापर्यंत हा परमार्थ आणला। महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली, अमृतानुभव लिहिला, असे मोठमोठे ग्रंथ लिहिले। आणि मोठमोठे ग्रंथ लिहिल्याच्या नंतर माऊलींना कळालं की बा माझा सर्वसामान्य माणूस हा या ग्रंथापर्यंत पोहोचणार नाही, किंबहुना त्याला या ग्रंथातलं ज्ञान होणार नाही। ज्ञानेश्वरी जर वाचायला गेलं तर माझ्या मते किमान 10 तरी पारायण माणसाचे व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर कुठंतरी ज्ञानेश्वरीतले शब्द कळायला सुरुवात होते। एवढा हा ज्ञानेश्वरीचा जड ग्रंथ मग माझ्या या काही अज्ञानी जीवांना किंवा सर्वसामान्यांना हे पचणार नाही, झेपणार नाही। त्यामुळं त्यांनी हा सर्वांच्या परिचयाचा सरळ साधा सोपा असा हा हरिपाठ नावाचा ग्रंथ निर्माण केला, जेणेकरून सर्वांना परमार्थ करता यावा, सर्वांसाठी सुखकर सोयीस्कर असा असणारा हा हरिपाठ नावाचा ग्रंथ त्यांनी निर्माण केला। आणि त्याच ग्रंथातील आज आपण पहिला अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल सप्ताह ही सुरुवात कशामुळे आहे, सप्ताहाची आपण सुरुवात कशी केलेली आहे सर्वांना ज्ञात आहे, पण वक्ता या नात्यानं आद्य कर्तव्य आहे, सांगता सांगता विसरून गेलो। भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचं, माता रखुमाईंच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचं, माऊलींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचं निमित्त साधून हा योग आपल्या गावकरी मंडळींनी आणला होता। आणि त्या दिवसापासून प्राणप्रतिष्ठेपासून ते आजपर्यंत किमान 10 ते 15 वर्ष जवळपास होत आलेले आहेत। हा आतापर्यंत असणारा सतत हा नामसप्ताह, हे भगवंताचं नामस्मरण आपण आजरामर चालू ठेवलेला आहे। आणि त्यानिमित्तानं असणारा हा सप्ताह, पुन्हा त्यामध्ये दुग्ध शर्करा योग, नवरात्र महोत्सव, माता आई भवानी यांच्या दरबारामध्ये हा योग आलेला आहे। आपल्याला आई भवानीचं आपण स्तवन करूया। अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी। मोह महिषासुर मर्दनाला गोनी, मोह महिषासुर मर्दनाला गोनी, मोह महिषासुर मर्दनाला गोनी।
देवीचं रूप नाथ महाराजांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे, सर्वांना ज्ञात आहे. पण आपल्या आज आपण ज्या माऊलीच्या दरबारामध्ये आहोत तिचं थोडंसं नाव घेण्याला काय हरकत आहे. तर देवीचं एकनाथ महाराजांनी रूप वर्णन केलेलं आहे एका अभंगामध्ये. एकनाथ महाराज, देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात पंढरीची माझा पांडुरंगच आहे. तर एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. म्हणजे आंबा ही दुसरी तिसरी कोणी नसून कटेवर जिचे हात आहेत, म्हणजे माझा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा हाच एक आंब्याच्या रूपामध्ये आहे. हे अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये संतांची असे काही अभंग आहेत. आणि संत सरासरी प्रत्येक देवाला हे अद्वैत याच्यातूनच म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञानच मानत असतात. फक्त भक्तीच्या स्वरूपासाठीच त्यांनी त्याचा द्वैत निर्माण केलेला. देवाची हे द्वारी उभा क्षण भरी. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज या अभंगामधून सांगतात की बा तुम्ही देवाच्या दरबारामध्ये दारामध्ये गेल्याच्या नंतर एक क्षण जरी उभे राहिलात तर तुम्हाला काय प्राप्त होईल किंवा काय प्राप्त झालेलं आहे. तर तेने मुक्ती चारी साधी येल्या, त्याला 4 मुक्त्या प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे मिळणार आहेत असं नाही, प्राप्त होऊन गेल्या. शब्दामध्येच बघा, साधी येल्या. साधी येल्या म्हणजे हा भूतकाळवाचक शब्द आहे. हा म्हणजे शब्द होऊन गेल्या, प्राप्त होऊन गेलेली गोष्ट माऊलींनी या अभंगामधून सांगितलेली आहे. जर आपण देवाच्या दारामध्ये एक क्षणभर उभं राहिलो तर आपल्याला 4ला 4 मुक्त्या प्राप्त होतात, मिळतात किंवा मिळाल्या असं माऊलींनी ठामपणे सांगितलं. मग आम्ही तर दररोज 1-1, 2-2 तास मंदिरामध्ये असतो. मग आमचं नेमकं काय चुकतं, आम्ही नेमकं कुठं चुकतो. जे की माऊलीला अपेक्षित आहेत तो परमार्थ आमच्याच्यानं होत नाही का? माऊलींना जे पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही काही कमी पडतो का? माऊलींना कुठला परमार्थ अपेक्षित आहे? माऊली कोण्या क्षणाची गोष्ट करतात? माऊली कोण्या द्वाराची गोष्ट करतात? माऊली कोण्या मंदिराची गोष्ट करतात? अहो आम्ही तर मंदिरामध्ये 24-24 तास राहतो, तरीसुद्धा आम्हाला भगवान आमच्या स्वप्नामध्ये आला नाही. मुक्ती तर सोडून द्या, आम्ही साधी नुक्तीसुद्धा प्राप्त आम्हाला झाली नाही. मग एवढा असणारा हा सोपा परमार्थ सांगूनसुद्धा आम्हाला का समजला नाही किंवा आम्हाला हे का कळालं नाही? तर याच्यामध्ये काय प्रश्न असेल? माऊली बोलतात, माऊलींनी लिहिलं, माऊलींनी सांगितलं. पण जरी करता हे दिसण्यासाठी किंवा वरवरपणानं जरी हे सोपं वाटलं, देवाच्या दारामध्ये क्षणभर गेलोत आणि देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहिल्याच्या नंतर 4 मुक्त्या प्राप्त होतात, इतका सोपा परमार्थ नाही. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. तर अशा प्रकारचं भक्ती ही माऊलींनी सांगितली सोपी, पण आहे का सोपी? अजिबात नाही. तर हे क्षण कुठला आहे, हे द्वार कुठलं आहे, आपण याच्यावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. माणसाच्या जीवनामध्ये 4 प्रकार पडतात. माणसं 4 प्रकारचे असतात: पामर, ईशई, जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 प्रकारामध्ये सरासरी माणसं असतात. मग या 4 प्रकारामधला पामर म्हटल्याच्या नंतर त्याला देवाचंही घेणं देणं नाही आणि कसलंच घेणं देणं नाही. तो भला आणि त्याचा कामधंदा भला, तो इकडे येणारही नाही आणि त्याला याचं कुठलं घेणं देणंही नाही. नंबर 2ची कॅटेगरी त्याच्यापेक्षा थोडीशी हे असते, म्हणजे थोडंसं उच्च कोटीचा ईशई. तो गोष्टी करतो, कशा करतो? परमार्थ करतो, संसारही करतो. संसारामध्ये उन्नती होण्यासाठी वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, ह्या अशा गोष्टीसाठी हा ईशई जीव परमार्थ करतो. आणि त्याच्यामधून असणारा माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी तो भगवंताचं नामस्मरण म्हणा, भगवंताची पूजा म्हणा, भगवंताचं आणखी जे काही भगवंताची आराधना असेल, उपासना असेल, त्या पद्धतीनं तो त्याची करत असतो. 3ऱ्या पद्धतीचा जो भक्त आहे त्याला जिज्ञासू असं म्हटलेलं आहे. आणि जिज्ञासू हा भक्त
केवळ आणि केवळ भगवंत प्राप्तीचाच उपाय करत असतो, त्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नसते. मग संसारामध्येही त्याला नाही आम्हा चिंता, वस्त्र या पोटाची, माऊली आमुची. माऊली आमुची पांडुरंग, पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग. नाही आमुची चिंता, वस्त्राया पोटाची, नाही आमुची चिंता, वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग. नाही आमुची चिंता, वस्त्राया पोटाची, नाही आमुची चिंता, वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग. जिज्ञासू जो भक्त असतो, जीव असतो, तो सतत भगवंताची कैनी उद्धार पावेल अशा प्रकारची त्याची अवस्था झालेली असती. भेटी लागे जीवा लागलीसे आस, आणि तो सतत भगवंताच्याच तळमळीमध्ये असतो. आणि चौथ्या वर्ग आहे तो ज्ञानी. ज्ञानामध्ये संत मोडतात. मग आपण आता माऊलींनी हा विषय सांगितला, मग हा कोणासाठी सांगितला, तर याच्यामधल्या जिज्ञासू वृत्तीच्या लोकांसाठी सांगितला की बा तुम्ही देवाच्या दारामध्ये एक क्षणभर उभं राहिल्याच्यानंतर तुम्हाला 4 मुक्त्या प्राप्त होतात. मग आता ह्या 4 मुक्त्या कशा प्राप्त होतात, तर अवस्था आहेत बघा. आपल्याला सर्वसामान्य आपल्याला अवस्था किती माहीत आहेत? 3: जागृती, सुसुप्ती आणि स्वप्नी. ह्या 3च अवस्था माहीत आहेत. म्हणजे प्रत्येकाची जडणघडण या 3 अवस्थेमध्ये झालेली आहे. माणसं एक तर जागे असतात, एक तर झोपलेले असतात, किंवा एक तर सुसुप्त अवस्थेमध्ये असतात. अशा प्रकारची असणाऱ्या ह्या 3 प्रकारच्या अवस्था आहेत. पण साधू संतांनी आणखी 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. चौथी अवस्था आहे तुर्या, 5वी अवस्था आहे उन्मनी, आणि 6वी अवस्था आहे सहज. तर ह्या 6 अवस्था, ह्या 3 पुढच्या जे 3 आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या 3 मधल्या ह्या 3 ज्या अवस्था आहेत याच्यामधल्या सगळ्यात जर कोणती अवघड किंवा सगळ्यात श्रेष्ठ जर कोणती अवस्था असेल तर ती सहज अवस्था आहे. आता सहज अवस्था आपण रोज वाचनामध्ये आपल्या येते बघा. आपण रामायण लावल्याच्या नंतर रामायणामध्ये आरती आहे. आरतीमध्ये सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे त्या पूजा उपचार. सहज सिंहासनी. आता भगवान प्रभू रामचंद्र हे सहज सिंहासनावर बसलेत का? तुम्ही सर्वांना रामायण पाठ आहे. भगवंताला त्या सिंहासनावर जाण्यासाठी, सिंहासन मिळवण्यासाठी त्याच्या अगोदर किती मोठा असणारा त्रास भोगावा लागला, किती वनवास भोगावा लागला. मग तरीसुद्धा साधुसंत असं का लिहितात? सहज सिंहासनी. तर ही एक अवस्था आहे. सहज प्राप्त होणं, सहज अवस्थेला प्राप्त होणं म्हणजेच त्याच्या मागचं तुम्ही जे काही आता क्षणभर उभं राहायचं आपल्याला, त्याच्यासाठी मी हा दृष्टांत देत आहे की क्षणभर म्हणजे नेमकं कोणतं क्षणभर? तर भगवान परमात्म्यानं जे कष्ट घेतले ते सहज सिंहासनावर जाण्याच्या अगोदर 14 वर्ष वनवास भोगला. त्या वनवासामध्ये जे काही कष्ट भोगले त्या सर्व कष्टाचं फलित असणारं त्या सिंहासनावर आरूढ झाल्याच्या नंतर प्राप्त झालं. तसं आपण एक क्षणभर भगवंताच्या मंदिरामध्ये जर गेलो तर मंदिरामध्ये जायचं असेल तर कसं जावं लागेल? साधं उदाहरण घ्या बघा. आपल्याला जर कोण प्रसाद दिला, प्रसाद इथला समजा आपण प्रसाद घेतला आणि आपला हात गदळ असेल किंवा त्या देणाराचा हात गदळ असेल, आपलं एक साधं सर्वांच्या पाठातलं परिचयातलं रोजचं अनुभवातलं उदाहरण.
आपण तो प्रसाद घेतो का? किंवा आपला हात जर गजर असेल तर आपण तो घेतो का? घेतला तर कशा तरी सुटक्यावर घेतील, कागदावर घेतील, कशावर तरी घेतील आणि हात धुवून नंतर खातील. म्हणजे आपल्या मरक्या जीवाला सुद्धा स्वच्छता महत्वाची आहे. स्वच्छतेशिवाय आपण आपल्या पोटामध्ये तो प्रसाद ग्रहण करीत नाहीत. मग आपण रोज भगवंताच्या पाया पडायला जातो, रोज आपण भगवंताला ग्रहण करा असं म्हणतो, देवा मला तू स्वीकार कर असं म्हणतो. म्हणजे आपल्या स्वतःच्या रूपाचा आपण नैवेद्य देण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, मरक्या माणसाला जर मळकं जमत नसेल तर भगवंताला आपल्यासारखे मळके माणसं जमतील का? नाही जमणार. कारण भगवंत तुकोबारायांनी एका अभंगामध्ये सुंदर अशा प्रकारचं सांगितलेलं आहे, तुम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल तर तुमचं हे मळालेलं चित्त आधी काय करावं लागेल? निर्मळ करावं लागेल. तुका म्हणे चित्त करा रे केवली गोपाळ राये दे दे, केवली गोपाळ राये दे दे, केवली गोपाळ राये दे दे, केवली गोपाळ राये दे दे. हे तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, स्वरूप आपल्याला समजायचं असेल, आपल्याला आपलं चित्त निर्मळ भगवंताला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर सुरुवातीला तुकोबारायांनी सांगितलं की आपल्याला अंतःकरण निर्मळ करावं लागेल. मळकं म्हणजे नेमकं काय? तर मळकं म्हणजे काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकार ह्या गोष्टी आपल्या सर्वांमध्ये ओतपोत भरलेल्या आहेत. आपल्या या गोष्टींचा जोपर्यंत आपण त्याग करणार नाहीत, ह्या गोष्टी आपल्या शरीरातून जोपर्यंत बाहेर निघणार नाहीत, तोपर्यंत भगवंताच्या मंदिरामध्ये जाऊन आपण कितीही जरी आपलं डोकं आपटलं, घासलं तरी आपल्याला तो क्षण प्राप्त होणार नाही जो की माऊलींना अपेक्षित आहे, तो क्षण. म्हणून माऊली सांगतात, तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही अगोदर काय करा? तुमचं अंतःकरण शुद्ध करा, अंतःकरण निर्मळ करा. शुद्ध करा म्हणजे काय करा? तर तुमच्या अंतःकरणामधले विकार बाजूला काढा आणि जे काही तुमच्या मनामध्ये वाईट अशा प्रकारचे विचार असतील, तुमचं म्हणजे जे तुम्ही असं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही आचरण करत असता, त्या आचरणामध्ये जर पावित्र्यता आणली तर निश्चितच भगवंताला तो व्यक्ती प्रिय झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला जर उदाहरणच घ्यायचं झालं तर तुकोबारायांचं घ्या. तुकोबारायांच्या 2 गोष्टीचं उदाहरण आपण बघूया. तुकोबारायांनी कसा विजय मिळवला. सांगायचं झालं तर आता आपलं ताजं उदाहरण आजचं घेऊया. तुकोबारायांचं तर फार महत्त्वाचं आहे, अनमोल आहे, पण आपल्या सर्वांना आता दिसण्याचं आहे. एका माणसाच्या शब्दावर 1.5 कोटी लोक जातात. ते म्हणतात, त्या पद्धतीनं राहतात, वागतात एका माणसाच्या शब्दावर. आपल्या मनोज जरांगे पाटलांच्या, जे की आपले एक योद्धा आहेत. छत्रपतींच्या नंतर जर आपल्याला एखादा कोणी निस्वार्थी आणि निष्कपट असा माणूस जर कोणी भेटला असेल तर तो या मनोज जरांगे रूपानं भेटलेला आहे. निश्चितच हा मनोज जरांगे आपल्या मराठा समाजाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. तर याच्या मागं काय असेल किंवा याच्या शब्दामध्ये, याच्या बोलण्यामध्ये, याच्या वाणीमध्ये एवढी ताकद आली का? तर मी आता यूट्यूबला त्याच्या अगोदर सर्च केलं, बघितलं तर जरांगे पाटील हे 2011 पासून सतत या आंदोलनामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये झटत आहेत. 2011 ते 2023च्या एंडिंगपर्यंत
आत्तापर्यंत त्यांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून म्हणजे त्यांना टोटल एकूण जमीन 5 एकर, त्याच्यामध्ये 3 एकर जमीन ही समाजासाठी त्यांनी खर्च केली. एवढा मोठा त्याग. आणि जर त्याग असेल तरच त्याचाच सुगंध सुटतो. ज्याच्या जीवनामध्ये त्याग नाही त्याचा सुगंध कदापिही सुटणार नाही, त्याचा सन्मानही कधी होणार नाही. क्षणिक होईल पण चिरकाल तो टिकू शकत नाही. अशा प्रकारचा त्याग जरांगे पाटलांनी केला. म्हणून त्यांच्या एका शब्दाचं म्हणजे मुख्यमंत्र्यासारख्यांना झोप येऊ नये. मुख्यमंत्री स्वतः एक क्लिप आलेली आहे बघा, मी सर्वांनी पाहिली. दिल्लीतले लोक म्हणाले की मनोज जरांगे है कोण. म्हणजे एवढी ताकद निर्माण झाली का झाली तर त्यांच्या निष्ठेमुळं, त्यांच्या एकात्मतेमुळं आणि त्यांच्या पावित्र्यामुळे. तर ही निष्ठा, हे पावित्र्य आणि ही एकात्मता जर आपल्यामध्ये आली तर निश्चितच ज्ञानोबा सांगतात, मीच काय देवच काय. तुम्हाला ऑटोमॅटिक 4 मुक्त्या नाही भेटल्या. हरिपाठामध्ये त्याचं सुंदर असं चिंतनही समोर मांडलेलं आहे. 4ला 4 मुक्त्या माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितलेल्या आहेत. तुम्हाला आता जर 4ही मुक्त्यांचं वर्णन सांगायचं झालं, समीपता मुक्ती माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितली. कोणती आहे? नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जर तुम्ही नित्य नेमाने एखादा कुठलाही नेम करा पण त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. तो जर नित्य नेमाने केला तर लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे देव भगवान असणारं स्वतः तुमच्या जवळ समीपता नावाची मुक्ती तुम्हाला प्राप्त होईल. दुसरी एक मुक्ती सांगितली, सायुजता. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, तेने वैकुंठ भुवनी घर केले. माऊलींनी हरिपाठामध्ये ही सुद्धा मुक्ती सांगितली. जर तुमच्या अंतकरणामध्ये अंतकरण शुद्ध करून जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण त्याच्यामध्ये ठेवलं तर तुम्हाला वैकुंठामध्ये काय होईल? घर भेटल. म्हणजे सायुजता नावाची मुक्ती तुम्हाला प्राप्त होईल. स्वरूपता. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेला. स्वतः हा नर जे आहे की नाही, नर शरीर, या नर शरीराचा नारायण झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही हरिपाठाचं चिंतन केलं आणि नुसतं चिंतनच नाही तर त्याचं जर आचरण केलं तर तुम्ही ही सलोकता नावाची मुक्तीसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. सायुजता, समीपता, सलोकता, सायुजता, स्वरूपता राहिली का आता? स्वरूपता म्हणजे चतुर्भुजन होऊन ठेवला, म्हणजे स्वतःचं रूप भगवंतानं दिलं. आता सलोकता. तपाचे सामर्थ्य तपिनला आमुप, चिरंजीवी कल्प वैकुंठी नादे. तुम्ही चिरंजीवी कल्पच्या कल्प वैकुंठामध्ये नादसाल. अशा प्रकारची असणारी ही शेवटची मुक्ती तुम्हाला प्राप्त होईल. पण या सर्व काही करत असताना तुम्हाला काय करावं लागेल तर तुमचं अंतकरण, तुमच्यामधला जो काही, आता हरिपाठामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. तुम्ही हरिपाठ आपण बारकाईनं वाचतच नाही. 4 येदी जाण शाही शास्त्री कारण, 18ही पुराण हरिशी गाती. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण काय करतात? फक्त देवाचं नामस्मरण करतात. 18ही पुराण हरिशी गाती. मग हे भगवान परमात्म्याचं जर हे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण गात असतील, आता वेदाच्या काही ओया श्लोक आपण दररोज आपल्या ऐकण्यामध्ये असतात. त्वमेव माता, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी. म्हणजे तू केवळ काय आहेस? तत्वरूपानं तू म्हणजे मीच आहे, मी म्हणजे तूच आहेस. अहम ब्रह्मास्मी हे तत्वज्ञान कोणा सांगितलं? वेदांनी सांगितलं. मग तुम्हीच जर देव असाल, आपल्याला ते पुजारी काय सांगतो? लावा डोळ्याला पाणी. कोणाच्या डोळ्याला पाणी लावत असतो? आपण आपल्या डोळ्याला पाणी लावत असतो. म्हणजे आपल्यालाच आपलं अंतकरण अगोदर पवित्र करायचं असतं. आपलं अंतकरण पवित्र झालं म्हणजे आपण सहज रोजच्या रोजनिशीमध्ये आपण म्हणतो आप भला तो जग भला. अशा प्रकारचं जर आपण चांगलं झालो तर निश्चितच आपल्याला हे जग चांगलं दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला माऊलींनी सुद्धा साध्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणांनी एकच सांगितलं, केवळ एकच सांगितलं. तुम्ही काय करा? फक्त देवाचं नामस्मरण करा. पण नामस्मरण असं करा, कसं करा? मंथन जसं आपण करून लोणी काढतो तितकं झालं पाहिजे आणि त्याच्यामधून भगवंत प्राप्त झाला पाहिजे. आता भगवंत प्राप्त झाला पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे?
आपण प्रत्येक गोष्ट असणार वास्तव वाचनातून गेलेली आहे, आपण ऐकण्यामध्ये आहे, पण आपण तिच्यावर कधी चिंतनच केलं नाही. माऊलींनी देव भेटलेलं स्वरूपसुद्धा सांगितलं, देव भेटतो कसा, देव दिसतो कसा, हेही सांगितलेलं आहे आपल्याला, पण आपण त्याचं कधी चिंतनच केलं नाही. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, योग्यांना दुर्लभ असलेला भगवान परमात्मा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला, असं माऊली म्हणतात. मग कसा पाहिला, तो कसा आहे? योग्या दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न फुरे धनी. पुढे काय? देखिला देखिला माय देवाच हा, त्याच्या पुढचं संदेह फिटला संदेह निमाले दुजे पण. फिटला संदेह आणि निमाले दुजे पण. आपल्या अंतकरणामधला संशय, भगवान असेल का, भगवान या मंदिरात आहे का, देव त्या मंदिरात आहे का, मग औंढ्याला गेल्यावर काही परिणाम होईल का, पंढरपूरला गेल्यावर काही परिणाम होईल का, अशा मनामध्ये जो संशय आहे भगवंताबद्दलची जे एक निष्ठता, एक मत माणसाचं जोपर्यंत होत नाही. आणि निमाले दुजेपण म्हणजे संतांनी तुम्हाला फक्त सुरुवात करण्यापुरता द्वैत भाव सांगितलेला आहे. खरं तर हे तत्वज्ञान अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत संत. विष्णुवीन जपयर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण म्हण नाही याचे. उपजोनिया करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पण पैठा कैसा होय. आपण जर उपजताच जर करंटे जन्माला आलो तर आपल्याला अद्वैतच तत्वज्ञानच जर कळत नसेल तर माऊली सांगतात तुम्ही करंटे आहात. उपजोनिया करंटा नेने अद्वैत वाटा, ज्याला अद्वैत वाटा कळत नाही तो करंट आहे. अरे अद्वैत वाटा म्हणजे नेमकं काय, तर दुसरं तिसरं नाही, तुमचं अंतकरण असणारा अगोदर तपासा आणि अंतकरणामधला असणारा भगवान जागा करा. मम अंशेने जीवलोके सर्व भूता सनातना, अशा प्रकारचा असणारं तुमच्या अंतकरणामधला देव बघा, त्याला एकदा विचारा. दुसऱ्याकडे बोट जेव्हा आपण करत असतो तेव्हा 3 बोट हे आपल्याकडे असतात. म्हणजे तो कसा आहे त्याच्यात तू जे काही त्याचं नामनिर्देशन करून बोलत आहेस त्याच्यापेक्षा तू कसा आहेस हे त्याच्या 3 पट सिद्ध होतं. असं असणारं आपल्या व्यवहारामध्ये घडतं. आणि माऊलींनाही नेमकं तेच सांगायचं, तुमचं अंतकरण जर शुद्ध झालं आणि तुम्हाला जर अद्वैत तत्वज्ञान कळालं तर भगवंत तुमच्या दूर नाही, भगवंत तुमच्या जवळच आहे. विठ्ठल आता हे सगळं एजोळपसोर तुम्ही सांगितलं, असं झालं तसं झालं तसं झालं, अंतकरण शुद्ध करायचं. तर मग याला सोपा आणि साधा पर्याय तरी सांगा, पर्याय आहे का काही? तर याला पर्याय माऊलींनी सांगितला, दुसरा तिसरा कुठलाच पर्याय नसून पर्याय आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणातला. हरिमुखे मना
असेल तर त्याचा सगळ्यात मोठा साबण, सगळ्यात मोठं जर काही औषध असेल तर आपल्याला नामस्मरण करावं लागेल. आणि नामस्मरणामधून माणसाचं अंतकरण हे शुद्ध होतं. तुकोबारायांनी एका अभंगामध्ये सुंदर अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. कितीही जन्माचे पाप असतील, कितीही तुमचं असणारं मागचं असणारं कर्म दुस्तर वाईट असेल, जर तुम्ही नामस्मरण केलं तर पर्वताच्या पर्वत पातक घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. पर्वत जळती पापाचे, हरी पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. आणि नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे. जर आपण रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर निश्चितच असणारा आपल्या अंतकरणामधले जे काही विकार आहेत, दोष आहेत, ते नाहीसे होतात. आणि आपल्यातला द्वेष म्हणजे जे काही दुजा भाव आहे तो निघून जातो. मग साधू संतांच्या नेमकं जीवनामध्ये काय झालं होतं? साधू संतांच्या नेमकं जीवनामध्ये हेच झालं होतं. आपण सर्वजण ऐकलेलं आहे की नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. गाढवामध्ये देव दिसला किंवा देवच हा गाढव बनून आला, तसं नाही, तर त्या गाढवामध्येच नाथ महाराजांनी देवाला पाहिलं. म्हणजे कोण्याही जीवाचा न घडो मच्छर, वर्मे सर्वेश्वर जाणत असे. कोण्याही जीवाचा मच्छर द्वेष नाही घडला पाहिजे, हाच सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आणि अशा पद्धतीचं जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्याच्यासाठी केवळ आणि केवळ नाम हे साधन आहे. मग हे नामस्मरण करण्यासाठी काही म्हणजे आट आहे का, काही एखादी पद्धत आहे का, किंवा काही एखादं वेगळं काही असं करावं लागतं का? तर तुकोबारामध्ये अजिबात करायची गरज नाही, कुठंच जायची गरज नाही. न लगती सयास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्ही कुठेही असणारं कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आणि अशा प्रकारचं असणारं तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये किती आपल्या संसारामधल्या कामामध्ये व्यस्त राहा. आपण आपलं काम आपण सर्वजण पंक्तीला बसलो. पंक्तीला बसल्याच्या नंतर जेवायच्या अगोदर सगळं वाट झाली. आघारी फिरायच्या टायमाला आपण काय म्हणतो, म्हणा श्लोक म्हणा, श्लोक म्हणा. खरं म्हणजे श्लोक म्हणणं काय वाईट नाही, श्लोक म्हणायलाच पाहिजे. पण श्लोकामध्ये जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते आपण करायला पाहिजे की नाही. श्लोकामध्ये काय सांगितलं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. म्हणजे तुम्ही जेव्हा जेवण करता का, जेवण करत असताना तुम्ही पहिला घास जेव्हा घेता, ते घास घेण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या या जे काही अंतकरणामधल्या या जठराग्नीला शांत करण्याचा उद्देश आहे. तर या यज्ञाला शांत करण्यासाठी फक्त पोटाची खळगी भरणे नसून उदर भरणं नोहे, हा काय आहे, यज्ञकर्म आहे असं जाणा. आणि देवाचं नामस्मरण घ्या. घास तोंडामध्ये घेण्याच्या अगोदर रामकृष्ण हरी म्हणा असं सांगितलेलं आहे. मग आपल्याला कोणाला श्लोक येईल, कोणाला नाही येईल, पण रामकृष्ण हरी तर प्रत्येकालाच येतं. मग हे जर जेवण्याच्या अगोदर आपण रामकृष्ण हरी म्हणून जर तो घास घेतला तर निश्चित तो घास पवित्र होईल. आणि तो घास पवित्र झाल्यामुळे, तो आपल्या उदरामध्ये गेल्यामुळे आपलं जे काही त्याच्यापासून जे रक्त बनलं जातं ते रक्त पवित्र होईल. आणि
पवित्र झाल्यामुळं आपले विचार, आपली वाणी, आपलं जीवन पवित्र होईल आणि पवित्र जीवन हे देवाला मान्य असतं. आणि अशा प्रकारचं जीवन जर झालं, इतकं जर शुद्ध अंतकरण जर झालं आणि इतकं जर आपण असणारं शुद्ध अंतकरणाने भगवंताच्या दारामध्ये गेलो, जाण्याचीही गरज नाही. पण माऊलींनी सांगितलं, जर तुम्ही एक क्षणभर जरी गेले तर काय होईल? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवाची ही द्वारी उभा क्षण भरी, देवाची ही द्वारी उभा क्षण भरी, अशा पद्धतीने जर आपण शुद्ध अंतकरणाने भगवंताच्या दारामध्ये क्षणभर जरी उभं राहिलो तर निश्चित माऊलींना अपेक्षित आहे ती ही भक्ती आहे. आणि या मार्गाने जर आपण निश्चितच असणारं जर भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर भगवंत आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीत. मग असं करत असताना संसारामध्ये आपण असोत किंवा कसल्याही कामामध्ये असोत, संसाराचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला विरोध होत नाही. संसार हा होतच असतो, करावा लागतो तो परमार्थ. कारण संसारामधल्या गोष्टी ह्या अनादी कालापासून चालत आलेल्या आहेत आणि आपल्या जे काही प्रारब्धात आहे, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. माणसानं कितीही जरी कष्ट केले, मला श्रीमंत व्हायचं आहे म्हटलं तरी तो होऊ शकत नाही. आणि कितीही जरी असणारा आळशीपणात राहिला तरी असणार मला गरीब व्हायचं म्हणलं तर होत नाही. पण याचा अर्थ असा काढू नका की त्यानं काय कामच नाही करायचं. काम हे करावंच लागणार आहे. कारण आपल्याला जीवनामध्ये आल्याच्या नंतर काम केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला जे काही पोटाला खायला लागते तेवढं काम आपल्याला निश्चित करावं लागतं. पण जे विशिष्ट अशा प्रकारचं आपल्याला जे काही अपेक्षित आहे त्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी प्रारब्धच लागतं. आणि साधू संतांनी सुद्धा तसं लिहून ठेवलेले अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. म्हणून संसाराचा तेवढा लोड नाही घ्यायचा. भगवंताचं नामस्मरण हे संसारामध्ये असून सुद्धा असणारं करायचं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं, आसनी संसारी जीवे गुमारे, आसनी संसारी जीवे गुमारे, आसनी संसारी जीवे
भगवंताचं नामस्मरण करता येतं, परमार्थ करता येतो. माऊली सांगतात तुम्ही संसारामध्ये राहा पण भगवंताचं नामस्मरण करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही जेव्हा मुखानं नामस्मरण करता ना त्यावेळेस तुमच्या पुण्याची गणना होत नाही, ते मापता येत नाही. एवढं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडतं आणि ते पडलेलं पुण्य हे निश्चितच तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतं. किंवा पुनरपी जननम पुनरपी मरणम या 84च्या फेऱ्यामधून आपल्याला सोडवतं. अशा प्रकारचं असणारं आहे भगवंताचं नाम. एवढं श्रेष्ठ आणि एवढं असणारं श्रेष्ठ आहे, त्यामुळं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. माऊली तुम्ही म्हणता की नामस्मरण केलं पाहिजे, संसारामध्ये असून नामस्मरण केलं पाहिजे. मग असं केलेलं असं एखादा तुमच्याकडे पुरावा आहे का? तुमच्याकडे एखादी अशी गोष्ट आहे का? जर असेल तर ती आम्हाला सांगा. तर माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, ज्ञानदेव यासाची आपुला, ज्ञानदेव यासाची आपुला, ज्ञानदेव ज्ञानदेव आपुला, ज्ञानदेव यासाची आपुला, ज्ञानदेव यासाची आपुला, ज्ञानदेव यासाची आपुला. पांडव
रे आता सर्वजणांना एक विनंती आहे. मी तुम्हाला मगवापासून म्हणालो टाळी वाजवा, भजन करा. आपण काय ऐकलं नाहीत, पण हे नामस्मरण माझ्या काही कामाचं नाही, खरंच तुमच्या हे जर नाही काल दुसरा येईल. हे जर नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. सरद शेवटी बा सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. सरद शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी काय बाजाईल. पिंगळा 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 माधरी बोली बोलत देखा. पिंगळा माधरी पिंगळा माधरी बोली बोलत देखा. पिंगळा माधरी एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 माधरी बोली बोलत देखा. पिंगळा माधरी पिंगळा माधरी बोली बोलत देखा. पिंगळा माधरी अतिशय सुंदर पिंगळा म्हणला महाराजांनी. सर्वांनी टाळ्या वाजवा. आपल्यालाच नामस्मरण कामी येणार आहे. हा दृष्टांत थोडक्यामध्ये मी तुमच्यापुढे मांडणार आहे. माऊलींनी सांगितलं की बा तुम्ही जर अशा पद्धतीचं भजन केलं, अशा पद्धतीचं जर भगवंताला शरण गेलात तर काय होईल. जसं देव हे मंदिरामध्ये न राहता, द्वारकेमध्ये न राहता त्यांच्या घरी आले. त्यांच्या घराचंच मंदिर बनवलं. कोणाच्या? पांडवांच्या. तर पांडवांनी नेमकं काय केलं होतं? सुख असो, दुःख असो, संकट असो, कसल्याही जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी भगवंताला विसरले नाहीत. पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती. अखंड वनवास भोगला पण देवाला क्षणभर सुद्धा विसरले नाही. नुसते विसरलेच नाही तर त्यांचं आचरण बघा. अहो, धर्मराजाला दुर्योधन विचारायला गेला. दुर्योधन हा धर्मराजाला मारणारा शत्रू दुर्योधन, आणि विचारायला गेला की माझं शरीर वज्र कशानं होईल.
बघा किती अंतकरण किती निर्मळ असेल. हां, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, एवढ्या पद्धतीचं अंतकरण निर्मळ. कोणाचं? धर्मराजाचं. सांगितलं जा, तू जर असा नग्न अवस्थेमध्ये तुझ्या आईच्या समोर गेलास तर तुझं शरीर हे काय होईल? वज्र होईल. बघा एवढं अंतकरण निर्मळ असतं. शत्रूलाही आपलं मरण सांगणं एवढं अंतकरण निर्मळ कोणाचं? भक्तांचं असतं. आणि ते त्या पांडवांचं होतं. आणि उगच नाही देव त्यांच्या जवळ राहिले किंवा मंदिर सोडून त्यांच्या घरी राहिले, त्यांचे नीच कामं करू लागले. सारथ्य केलं. सारथ्य कोणाचं? अर्जुनाचं. आणि एवढ्या प्रकारचा हा भगवान परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्यानं हे सृष्टी निर्माण केली, हे ब्रह्मांडाचा जो मालक आहे तो भगवान भक्ताचे कितीही असणारं नीच काम असले, चोखोबारायांच्या पत्नीचं बाळात्मन भगवंतानं केलं, तुकोबारायांच्या इथं पित्र जेव घातले भगवंतानं, हे भक्ताचं काय करत असतो? देव हे काम करत असतो. पण कसं पाहिजे भक्त? ज्याचा भाव शुद्ध झाला, दुरी नाही देव त्याला. त्याचं अंतकरण, त्याचा भाव हा फार महत्त्वाचा आहे. तो मंदिरासाठी किती पैसे द्यायला आहे याच्यापेक्षा त्याचं अंतकरण, त्याचं मन किती निर्मळ आहे आणि तो किती मोठ्या मनानं भगवंताची सेवा करायला आहे, हा जो भाव आहे तो फार महत्त्वाचा आहे. बघा ना हो, देवानं निर्माण केलेल्या ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणूनच माऊलींचाच अभंग आहे तो, मन हा मोगरा अर्पुनी विश्वरा. फक्त मनच एक अशी गोष्ट आहे जे भगवंताकडे जात नाही. मग बाकी तर सगळं देवाचंच आहे. तुम्हाला जर देवाला अर्पणच करायचं असेल तर काय अर्पण करा? म्हणजे तुमचं मन अर्पण करा. आणि जर मन अर्पण केलं तर निश्चित हा भगवान परमात्मा मंदिरामध्ये न राहता तुमच्यासोबत तुमच्या वास्तव्याला रात्रंदिवस या ज्ञानदेव म्हणे यासाची एक पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि माऊलींनी सांगितलं की देव हा तुमच्या घरी येऊन तुमचे कामं करू लागते. अशा पद्धतीचं या ठिकाणी अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. यथामती यथावकाश, जशी जमेल, जशी मला सुचेल त्या पद्धतीमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वजण मला लेकरू म्हणून चुकला असेल तर क्षमा करसाल अशी अपेक्षा बाळगतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर